तुझ्या पायापाशी बसणं व्यर्थ नाही प्रभू. अब्बा, तू ज्ञानाचा उगम आहे माझ्या परमेश्वरा. आणि प्रभू तू म्हणतो का ज्ञानाच्या कमतरतेमुळे माझा लोकांचा नाश होतो. धन्यवाद पण देवा, आम्ही तुझ्या पायापाशी बसणारे आहोत. येस येस. आणि ह्या विश्वासाने आणि ही भूक बाळगून का प्रभू आम्हाला आध्यात्मिक मानना पाहिजे माझ्या येस परमेश्वर. येस. आम्हाला वचन शिकायचंय माझ्या होय पित्या. माझ्या देवा. आम्हाला वचन समजायचंय माझ्या येस पित्या. जीसस. आम्हाला वचन अनुकरण करायचंय माझ्या होय पित्या. ईश्वराजा. म्हणून पित्या प्रथम आम्हाला वचन शिकव येस. आणि त्याचबरोबर अनुकरण करण्याची कृपा देखील दे. येस. ताकद दे पित्या. आणि Yes. आम्हाला तुझा गौरव हो दे. हो कारण ईश्वर. आजचं हे वचन देवा आम्हाला तुझ्या अधिक जवळ घेऊन येईल. हो खरी ईश्वर. प्रीती काय आहे हे आम्हाला आज तुझ्या वाचनावर कळल माझ्या पित्या. हो ईश्वर. आणि खूप मोठा गौरव प्रभू परमेश्वर आम्हातून तुला मिळेल प्रभू होय माझ्या परमेश्वर. देवा. सर्व गौरव तुला देतो. Yes. आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की किती लोक परमेश्वर प्रीती करतात. या ठिकाणी जे सर्व आहे जे टीव्हीवर पाहतायत, मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की किती लोक देवावर प्रीती करतात. ओके, यस, मी विचारतोय आणि परमेश्वर पाहतोय. मी विचारत आहे आणि परमेश्वर पाहतोय. जे इथे जे टीव्हीवर आहेत, जरी तुमचे हात उंच तुम्ही करताय तर कोण पाहतोय तुम्हाला? परमेश्वर. हा, प्लीज आपले हात वर करा. किती लोक देवावर प्रीती करतात? येस, तुम्ही देवावर प्रीती करता. प्रेज द लॉर्ड. पण तुमचं प्रीतीचं प्रमाण प्रभूला दाखवावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हात सर्वांनी वर केले. प्रेज गॉड. देवाला आवडलं का तुम्ही प्रभूवर प्रीती करता? पण ते म्हणतो त्याचं प्रमाण मला दे. काय दे त्याचं प्रमाण. प्रमाण. प्रीती करतो मी, पण मान्य करतो, पण मला काय दे? प्रमाण दे. आणि यस, जर आम्ही देवावर प्रीती करतो तर आम्हाला त्याचं काय द्यायचंय? प्रमाण द्यायचंय. प्रमाण म्हणजे कळतं ना, पुरावा द्यायचा. काय द्यायचा? पुरावा. पुरावा. का प्रभू माझी प्रीती फक्त बोलण्यात नाहीये. माझी प्रीती फक्त बोलण्यात नाही. नाहीये. मी कृतीमध्ये ती प्रीती तुला दाखवणार Yes. आहे. आणि देव पण आम्हाला हे सांगतो वचनामुळे. तो म्हणतो का जर तू म्हणतोस का मी तुझ्यावर प्रीती करतो, तुझ्या प्रीतीचं प्रमाण मला दे. प्रीतीचं प्रमाण तू मला दे. स्वतः वचन असं सांगतं. योहान शुभवर्तमानामध्ये असं लिहिलंय की जर तू माझ्यावर प्रीती करतो तर माझी आज्ञा पाळ. येस. प्रेज द लॉर्ड. येस, काढूया आजचं वचन या ठिकाणी. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि त्याचं 15 वचन. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि त्याचं 15 वचन. तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगतं वचन? जर हा. तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. काय पाळा? आज्ञा पाळाल. मी एक प्रश्न तुम्हाला विचारला का तुम्ही प्रभूवर प्रीती करता का? तर तुम्ही हा काय वर केला? हात वर केला. तुम्ही प्रभूने मला प्रगट केलं का जर तू खरंच माझ्यावर प्रीती करतो तर माझी काय पाळ? आज्ञा पाळ. कारण तू जे म्हणतो मी प्रीती करतो त्यामध्ये मला प्रीती दिसत नाही. पण जर तू माझी आज्ञा पाळतो, जर तू माझी आज्ञा पाळतो तर ते आज्ञा पालन म्हणजेच माझ्यावर प्रीती करणं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. अजून एक वचन या ठिकाणी काढूया संदर्भासाठी. जर आपण या ठिकाणी 2 योहानाचं दुसरं पत्र 1 अध्याय आणि 6वं वचन. आणि प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञाप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की जसे तुम्ही पहिल्यापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्यात चालावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही काय करता? प्रीती करता. कोणावर? देवावर. जर तुम्ही प्रभूवर प्रीती करता तर काय पाळा? त्याच्या आज्ञा पाळा. आणि म्हणून या ठिकाणी जसं मी तुम्हाला प्रश्न केला होता, कारण हाच प्रश्न मला कोणी विचारला होता परमेश्वराने, का जर तू माझ्यावर प्रीती करतो तर माझी काय पाळ? आज्ञा पाळ. कारण ज्यावेळेस तू माझी आज्ञा पाळतो तुझ्यामध्ये माझ्याबद्दलचं प्रीतीचं प्रमाण मला सापडतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस आपण देवाची आज्ञा पाळतो त्यावेळेस प्रभूला आम्हामध्ये आम्ही जे म्हणतो का देवा मी तुझ्यावर प्रीती करतो त्याचं काय सापडतं? प्रमाण. पुरावा सापडतो. आणि म्हणून आम्ही काय पाळली पाहिजे? आज्ञा. काय पाळली पाहिजे? आज्ञा. जर आम्ही आज्ञा पाळतो तर आम्ही देवावर काय करतो? प्रीती करतो. आणि पहा, खूप सुंदरची संधी आम्हाला मिळाली का देवावर काय करायची? प्रीती करायची. यस, आतापर्यंत देवाच्याच उपकाराखाली आपण आहोत. आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये जे काही केलं ते सर्व कोणी केलंय? देवाने केलं. आणि आम्ही विशेषतः प्रभूला काहीच देऊ शकत नाही हे आम्हा सर्वांना माहिती आहे. कारण आमच्याकडे जे काही ते सर्व कोणाकडून आहे? देवाकडून आहे. पण तरी देखील ह्या वाचनाद्वारे आम्हाला कळतं का देवाला आम्ही जी प्रीती करतो ते आवडतं, ते त्याला आवडतं. पण तो म्हणतो मला प्रमाण पाहिजे. काय पाहिजे? प्रमाण पाहिजे. आणि म्हणून तू माझी काय पाळ? आज्ञा पाळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला काय पाळायची? आज्ञा. आणि मग या वचनामध्ये असं लिहिलंय का सुरुवातीपासून म्हणजे ज्या ज्या आज्ञा मी तुला सांगितल्यात त्या प्रत्येक आज्ञा तुला पाळायच्या आहे, कारण त्याद्वारे तुझ्यामध्ये मला माझ्या प्रीतीचं प्रमाण सापडतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग या बायबलमध्ये जितक्याही आज्ञा आहेत त्या कोणाला पाळायच्यात? कारण आपण देवावर काय करतो? प्रीती करतो. प्रीती.
यस, ह्या बायबलमध्ये जितक्याही आज्ञा आहेत त्या कुणी पाळायच्या? आपण. कारण ह्याचद्वारे देवाला आम्हामध्ये आमच्या प्रीतीचं प्रमाण त्याच्याबद्दल सापडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पुष्कळ ह्या आज्ञा आहेत, सर्व बायबल पुष्कळ आज्ञांनी भरलेलं आहे. मग प्रामुख्याने आम्ही तर सगळ्याच पाळायच्या, पण आज एक विशेष आज्ञेकडे आपण लक्ष देणार आहोत. कारण बायबल स्वतः सांगतं की त्या आज्ञेमध्ये सर्व आज्ञा येतात, त्या आज्ञेमध्ये सर्व नियमशास्त्र येतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला प्रत्येक आज्ञा पाळायची. प्रेज गॉड. कारण त्याद्वारे काय काय आम्ही देवाला काय सादर करणार? आपलं प्रेम. पण अशी काही आज्ञा आहे का त्या आज्ञामध्ये सर्व आज्ञा कव्हर होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, या ठिकाणी काढूया ते वचन. या ठिकाणी आपण मत्तय याचा 22वा अध्याय काढू. मत्तय याचा 22वा अध्याय आणि 36 ते 40 वचन वाचूया. कारण आम्हाला देवाची काय पाळायची? आज्ञा. काय पाळायची? आज्ञा. आज्ञा तर सर्वच पाळायच्यात, पण एक शास्त्र पुरुषांनी प्रभूला प्रश्न केला होता की कोणती आज्ञा पाळावी. आणि मग त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं होतं आपण वाचूया. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला होता. 36 पासून 40 पर्यंत वचन वाचू. हे गुरु, नियमशास्त्रात कोणती आज्ञा मोठी आहे? हा, काय प्रश्न आहे? नियमशास्त्रामध्ये कोणती आज्ञा मोठी आहे? पुढे वाचूया. आणि तो त्याला म्हणाला, तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. ओके, काय कर? देवावर प्रीती कर. काय कर? देवावर प्रीती कर. प्रीती कर. पुढे वाचूया. दुसरी हिच्यासारखी आहे, जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी आज्ञा कशी आहे? जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली आज्ञा सांगते का कोणावर प्रीती कर? देवावर. पण पहा, जी पहिली आज्ञा आहे तिचं प्रमाण कधी सापडतं? जे दुसरी आज्ञा आपण पाळतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? पहिली आज्ञा काय? काय कर? देवावर तू प्रीती कर. प्रीती कर. पण पहिल्या आज्ञाचं प्रमाण दुसऱ्या आज्ञेमध्ये सापडतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण म्हणतो मी देवा तुझ्यावर प्रीती करतो. प्रेज गॉड. ते म्हणतो चांगली गोष्ट आहे, पण ज्यावेळेस तू माझी आज्ञा पाळशील, माझी आज्ञा काय का जशी स्वतःवर तशी आपल्या शेजावर काय कर? प्रीती कर. आणि ज्यावेळेस तू ती आज्ञा पाळतो, मला कळतं का खरंच पहिली आज्ञा तुझ्यामध्ये पूर्ण होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का? ठिकाणी आपण म्हणतो मी पहिली आज्ञा पाळतो. कोणती? काय? प्रभू तुझ्यावर मी प्रीती करतो. ते म्हणतो पहिल्या आज्ञेत सिद्ध होत नाही की तू माझ्यावर प्रीती करतो. ज्यावेळेस तू दुसरी आज्ञा पाळतो त्यामध्ये कळतं का पहिली आज्ञा तू खरंच पाळत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ठिकाणी. मग आम्हाला काय करायचं? आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करायचं. प्रेम करायचं. काय करायचं? प्रेम. ही काय आहे? देवाची आज्ञा आहे. आणि जशी आज्ञा आम्ही पाळू, आम्हामध्ये प्रभू बद्दलचं प्रेम प्रगट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 14 वचन. गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 14 वचन. कारण सर्व नियमशास्त्राची परिपूर्ती एका वाक्यात केली जाते, ते असे की जशी आपणावर तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, आलं लक्षात या ठिकाणी. हा, पुन्हा वाचूया लक्षपूर्वक. आहे का? काय शब्द वापरत? स्लोली वाचा. कारण सर्व नियमशास्त्राची परिपूर्ती. हा, सर्व नियमशास्त्राची परिपूर्ती हा कशामध्ये केलेली आहे? एका वाक्यात. एका वाक्यामध्ये किंवा एका आज्ञामध्ये. ती आज्ञा काय? का जशी स्वतःवर तशीच तू इतरांवर काय कर? प्रीती कर. इतर म्हणजे कोण? शेजारी. जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर तू काय कर? प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी आम्हाला काय करायचंय? प्रीती. आम्हाला काय करायचंय? प्रीती करायची. कोणावर? शेजाऱ्यावर. कोणावर? शेजाऱ्यावर. पहा, आता याच आधारावर जे आजचं आपलं वचन आहे का आम्हाला शेजाऱ्यावर काय करायची? प्रीती करायची. कारण त्याद्वारे आम्हामधलं प्रभूबद्दलचं प्रेम काय होणार आहे? प्रगट होणार आहे. पण अनेक आमच्या मनात प्रश्न आहे का आमचा शेजारी कोण आहे? आमचा शेजारी कोण आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण प्रभू म्हणतो का ज्या प्रकारे आमचा शेजारी कोण आहे हे आम्हाला अजून समजलेलं नाही. ते अजून आम्हाला समजलेलं नाही. आणि म्हणून एक गोष्ट जी येशू ख्रिस्तानी एका शास्त्रीय व्यक्तीला आणि काही शिष्यांना सांगितली होती, त्याद्वारे हे वचन आपण अधिक सखोल आज शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का एक व्यक्ती, एक नियमशास्त्री होता. तो येशूकडे आला आणि त्यांनी प्रश्न विचारला होता का सर्वकालिक जीवन मिळावं म्हणून मला काय करावं लागेल? आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय उत्तर दिलं आपण काढूया. या ठिकाणी लूक शुभवर्तमान 10वा अध्याय. आणि हा जो अध्याय इथं आता एक मार्क ठेवा, तुझं बुक मार्क आहे. हा फिक्स अध्याय. आजूबाजूचे अध्याय बदलतील पण आज सर्व जो संदेश आहे तो याच अध्यायावर आहे. लूक 10वा अध्याय. मग पहा, कोणी एक नियमशास्त्री उभा राहिला व त्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले,
हे गुरुजी, सर्वकालचे जीवन हे वतन मिळण्यास मी काय करावे? मग तो त्याला म्हणाला, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू काय वाचतोस? आणि त्याने उत्तर देऊन म्हटले, तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व शक्तीने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर, आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मग त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे तू वाचशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकलं सर्वांनी की या ठिकाणी आता आपला आजचा जो संदेश आहे, देवावर आम्हाला काय करायची? प्रीती करायची. बरोबर. पण ह्या ठिकाणी याचा प्रश्न वेगळा आहे. याचा प्रश्न काय आहे? का मला काय मिळावं? सर्वकालिक जीवन. कारण त्यावेळेस नियमशास्त्र चालू होतं. काय चालू होतं? नियमशास्त्र. आणि त्यावेळेस नियमाद्वारे काय मिळायचं? तारण. नियमाद्वारे काय मिळायचं? तारण. आणि म्हणून त्या प्रकारचा प्रश्न तो कोणाला विचारतोय? येशू ख्रिस्ताला. पण आपल्याला वेगळ्या प्रकारे हे वचन समजायचं आणि शिकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, शास्त्रींनी काय प्रश्न विचारला? मला काय मिळायचंय? सर्वकालिक जीवन. त्यासाठी मी काय करू? कोणाला प्रश्न विचारला? येशूला. मग येशूने लगेच उत्तर दिलं का? येशू म्हणतो का तुला काय वाटतं? त्याच्यामध्ये काय लिहिलंय? का नियमशास्त्रात काय लिहिलंय? कारण तो कोण होता? एक नियमशास्त्री. प्लीज एक जास्त रीड करतात एक शब्द ऐका. नियमशास्त्र. हा, येशूला त्याने काय विचारला? प्रश्न. मला काय मिळवायचंय? सर्वकालिक जीवन. येशू उत्तर देतो का लगेच? नाही. येशूला माहितीये का हा सर्वकालिक जीवन मिळावं म्हणून मला विचारत नाही, मला तपासायचंय म्हणून तो मला विचारत आहे. म्हणून प्रभू म्हणतो का तू काय वाचलं नियमशास्त्रामध्ये? म्हणजे प्रभूला माहितीये का तो कोण आहे? नियमशास्त्री. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं इथपर्यंत का त्याला माहितीये का तो कोण आहे? नियमशास्त्री. म्हणून प्रभूने त्याला उलटा क्वेश्चन विचारला. त्याचा प्रश्न त्याला उलटा फिरवला. तूच सांग का तू बायबलमध्ये काय वाचलं? आणि तो काय म्हणतो का काय आज्ञा आहे बायबलमध्ये? का तू आपल्या देवावर काय कर? प्रीती कर. आणि फक्त प्रीतीच नाही तर तू स्वतःवर जशी करतो तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर? तू पूर्ण प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं इथपर्यंत? मग पुढे काय झालं? या ठिकाणी त्याचं मी 27 वचन वाचतो. आणि त्याने उत्तर देऊन म्हटले, तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने, आपल्या सर्व शक्तीने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर, आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिलं प्रभूने उत्तर. त्याच्याच प्रश्नामध्ये त्याचं उत्तर प्रभूने त्याला शोधून दिलं. प्रेज गॉड. हालेलुया. पण तरी देखील तो त्याच्यामध्ये संतुष्ट नव्हता. प्रभू त्याला पुढे असं म्हणतो का मग त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे तू वाचशील. हे कर म्हणजे तू काय करशील? वाचशील. तरी देखील त्याच्या मनात एक प्रश्न होता का माझा शेजारी कोण आहे? माझा शेजारी कोण आहे? पुढचं वचन वाचू या ठिकाणी आपण. 29 वचन. पण त्याने आपणाला न्यायी ठरवण्याची इच्छा धरून येशूला म्हटले, तू माझा तर माझा शेजारी कोण? येशूने उत्तर देऊन म्हटले, एक मिनिट पुन्हा 29 रीड करू. हा प्लीज लक्ष द्या. तेवढंच रीड करा सर. 29. पण त्याने आपणाला न्यायी ठरवण्याची इच्छा धरून येशूला म्हटले, तर माझा शेजारी कोण? हा, काय प्रश्न आहे त्याचा? माझा शेजारी कोण? हा, त्याच्यामध्ये असं लिहिलंय का त्याला स्वतःला काय ठरवायचंय? न्यायी ठरवायचंय. त्याला स्वतःला काय ठरवायचंय? न्यायी. म्हणजे त्याला असं दाखवायचंय का त्यांनी प्रश्न प्रभू येशूला असा विचारला का माझा शेजारी कोण आहे? आता पहा, हा एक नियमशास्त्री. हा कोण आहे? नियमशास्त्री. आणि त्या वेळेस जे धर्मपंडित होते, जे सदुकी, जे परुषी लोक होते, यांची अशी शिकवण होती का तुम्ही ज्या कुळातले आहेत, किंवा तुम्ही ज्या गटातले आहे, किंवा तुमचे जे आप्तजन आहे, किंवा तुम्ही ज्यांच्या अवतीभोवती राहता, किंवा तुम्ही ज्यांच्या संपर्कामधले आहेत, तेच तुमचे कोण आहेत? शेजारी. तेच तुमचे कोण आहेत? शेजारी. पुन्हा ऐका, सदुकी असेल तर त्यांचा ग्रुप असेल, परुषी असेल तर त्यांचा गट असेल. म्हणून त्यावेळेस अशी शिकवण होती का तुम्ही ज्या गटातले आहेत, किंवा तुम्ही ज्या कुळामधले, तुम्ही ज्या गटातले किंवा ज्या कुळामधले किंवा ज्या ग्रुपमधले तुम्ही आहेत, किंवा तुम्ही अशा काही लोकांच्या परिचित आहे, तेच तुमचे कोण आहेत? शेजारी आहेत. तेच तुमचे कोण आहेत? शेजारी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्न विचारला का शेजारी कोण? आणि त्याला वाटलं का येशू असं उत्तर देईल का ज्या कुळात तू राहतो ते तुझे शेजारी, ज्या घरात तुझ्या बाजूला राहतात ते तुझे शेजारी, ज्या मित्रांमध्ये तू जातो ते तुझे शेजारी, ज्या सिनिगॉग म्हणजे त्यावेळेस जे मंदिर असायचं, मंदिर नाही पण सहभागितेचं ठिकाण, सिनिगॉग म्हणजे काय? सहभागितेचं ठिकाण, ज्या सहभागितेमध्ये तू जातो तेच तुझे शेजारी आहे. असं उत्तर ह्या नियमशास्त्राला अपेक्षित होतं. कोणाकडून? येशूकडून. कोणाकडून? येशूकडून. पण येशूनी उत्तर दिलं नाही. प्रश्न काय होता का माझा शेजारी कोण आहे? याला वाटलं का येशूचं उत्तर काय असेल का तू ज्या सहभागितेमध्ये जातो
किंवा तू ज्या कुळामध्ये राहतो किंवा तुझे जे आप्तजन आहेत किंवा तुझा जो मित्र परिवार आहेत ते तुझे काय असतील, शेजारी असतील. आणि त्याला वाटलं की येशू उत्तर देईल आणि मी सांगल का मी माझ्या कुळावर प्रीती करतो, मी माझ्या मंडळीच्या लोकांवर प्रीती करतो. पण येशूने असं उत्तर दिलं नाही. येशूने असं उत्तर दिलं नाही. नाही. चला हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तर तुमचा शेजारी कोण? ह्यानी काय प्रश्न विचारला का प्रभू माझा शेजारी कोण आहे? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, का तुमचा शेजारी कोण आहे? पहा, प्लीज बोला, तुमचा शेजारी कोण आहे? हा, सर्वजण टीव्हीवर पाहतात सर्वांना मी ओपनली विचारतो की तुमचा शेजारी कोण आहे? हा, प्लीज बोला. हा, कोण शेजारी राहणारे? तुम्ही बोला सिस्टर. नातेवाईक. तुम्ही सिस्टर? मित्र. ओके, अजून? आता काही लोक म्हणते बोलू तरी. हा, ओके, जो प्रॉब्लेम मध्ये तो. अजून? का सर्वांचा आन्सर अराउंडली बरोबर आहे, पण प्रॉपर त्या वचनाकडे आम्हाला जायचं का आमचा शेजारी नेमका कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाच प्रश्न कुणी विचारला? त्या शास्त्रीयांनी, नियमशास्त्रीयांनी. त्याला वाटलं का माझं उत्तर मला भेटणार आहे, मला माहिती आहे का मी तोच आहे, मी स्वतः ते पूर्ण करणारा आहे. पण येशू त्याला उत्तर न देता एक गोष्ट सांगू लागतो. त्याला उत्तर न देता येशू काय सांगतो? एक गोष्ट सांगतो. आणि गोष्ट काय आहे? आणि ह्याच गोष्टीमध्ये आमचं उत्तर आहे का आमचा शेजारी कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा शेजारी कोण आहे? कोण आहे हेच आम्हाला या ठिकाणी समजणार आहे. काही उत्तर त्या ठिकाणी राईट आले, पण आपण अजून डीप मध्ये जाऊ. या ठिकाणी वाचायला सुरुवात करू आणि लक्षपूर्वक एक एक शब्द ऐका. लक्षपूर्वक एक एक शब्द ऐका, कारण शब्दामध्येच रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया. हा, प्लीज आता माझ्याकडे पहा, जास्त रीड करतील, मी तुम्हाला एक एक शब्द सांगणार आहे, तो लक्षात ठेवायचा आणि स्लोली वाचायला स्टार्ट करा. पुढं रीड करा. येशूने उत्तर देऊन म्हटले, कुणी एक माणूस यरूशलेमेहून खाली यरीहोत जात होता. हा, कुठून चालला होता? यरूशलेमेहून यरीहोस. हा, यरूशलेम कडून कुठं? यरीहोकडे. हा, पुढं वाचूया. आणि तो लुटारूमध्ये सापडला. त्यांनी त्याची वस्त्रे काढून घेतली आणि त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला सोडून ते निघून गेले. हा, कसं त्याला सोडलं? अर्धमेला. ठीक आहे, पुढं वाचूया. मग कोणी याजक त्या वाटेने सहज खाली जात होता, तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला. हा, कुठं चालला होता? याजक. पण कसा चालला होता? सहज. शब्द लक्षपूर्वक ऐका. हा, पुन्हा वाचा सर, सेम वचन, शब्दपूर्वक लक्षपूर्वक ऐका. मग कोणी याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता. सहजला अंडरलाईन करा. कशाला? सहज त्या वाटेने तो खाली चाललेला आहे. पुढे वाचूया. आणि तसाच कोणी लेवीही त्या ठिकाणी आल्यावर त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला. काय शब्द वापरला? पहिले स्टार्टिंगला. आणि तसा कोणी लेवीही. नाही, एक मिनिट, स्लोली. आणि तसाच म्हणजे कसा? तसा पहिला गेला होता. याजक गेला. पहिला कसा गेला होता? सहज. मग हा पण कसा गेला? तसाच. समजत्या ठिकाणी, कारण पुढे याचं महत्व कळल म्हणून मी या शब्दांवर जोर देतोय. सहज. कसे गेले दोघं? सहज गेले. त्याला पाहून त्या बाजूने न जाता दुसऱ्या बाजूने ते निघून गेले. दुसऱ्या बाजूने ते निघून गेले. समजतं इथपर्यंत? कोण कोण होते? याजक आणि लेवी. कोण कोण होते त्या ठिकाणी? याजक आणि लेवी. हे दोघंही त्या ठिकाणाहून जातात, पण त्याची मदत ते करतायत का? नाही करत. त्याची मदत ते करत नाही. मग का त्यांनी मदत केली नाही? त्याची मदत केली पाहिजे की नाही? हे मदत करतायत का? नाही करत. जर बायबल आम्ही वाचलं तर लेवीच्या पुस्तकात काही नियम आहे कोणासाठी? याजकासाठी आणि लेवींसाठी, का ते देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी ह्यामध्ये सामील होऊ नये. कशामध्ये? का जर कुठं प्रेतक्रिया झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी सहसा भाग घ्यायचा नाही. कशामध्ये? प्रेतक्रियामध्ये. असं लिहिलंय या ठिकाणी. आपण लेवीचं पुस्तक 21 अध्याय काढू. पहिलं वचन लक्षपूर्वक ऐका. आणि यहोवाने मोशेला सांगितले की अहोरानाचे मुलगे जे याजक त्यांच्याशी बोल, त्यांना सांग, तुमच्यापैकी कोणी आपल्या लोकातल्या मेलेल्यांचा विटाळ करून घेऊ नये. हा, काय शब्द वापरलाय? मेलेल्यांचा विटाळ करून घेऊ नये. हा, म्हणून काही लोकांच्या मनात हा प्रश्न येईल का नाही ते ह्यासाठी गेले नाही का नियम होता. नियम काय होता?
का मेलेल्यांचा विटाळ घेऊ नये, म्हणजे त्या प्रेत क्रियेत त्यांनी सहभागीदार होऊ नये. पण आपण स्पष्ट भाषेमध्ये वाचलं का तो मेला नव्हता, तो कसा होता? अर्ध मेला. मग ह्यांनी त्याची मदत केली पाहिजे होती, यांनी त्यांची मदत केली पाहिजे होती. आता दुसरी गोष्ट, आपण वाचताना असं वाचलं का ते कोणत्या धार्मिक विधीसाठी चालले होते का? नाही. याजक आणि लेवी यरिहो मध्ये येरुशलेम कडून कोण धार्मिक विधीसाठी चालले होते का? नाही. काय शब्द वापरला इथं? सहज चालले होते. काय शब्द वापरला? सहज. मग ते त्याची मदत करू शकत होते, पण त्यांनी मदत केली का? नाही. तरी त्यांनी त्याची मदत केली नाही. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं होशेच्या पुस्तकामध्ये का मला यज्ञ नको, मला दया पाहिजे. होशेच्या पुस्तकात प्रभू काय म्हणतो? मला यज्ञ नको, मला काय पाहिजे? दया पाहिजे. तुमच्या माहितीसाठी संदर्भ लिहून घ्या, होशे 6 अध्याय 6 वचन. कारण मला दयेची आवड आहे, यज्ञाची नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसली आवड आहे प्रभूला? दयेची, यज्ञाची नाही. स्वतः कोण बोलतोय? पिता परमेश्वर. स्वतः कोण बोलतोय? पिता परमेश्वर. कारण होशेचं पुस्तक आहे. कोणतं? होशेचं. भविष्यवादी. होशे कोण आहे? भविष्यवादी. आणि प्रभू आपलं वचन कोणाद्वारे पाठवायचा? भविष्यवादी. त्यांनी हे स्पष्ट केलंय. काय स्पष्ट केलं? का मला यज्ञ नको, मला काय पाहिजे? दया पाहिजे. आणि यज्ञ कोण करायचे? याजक. यज्ञ कोण करायचे? याजक. आणि म्हणून त्यांनी स्पष्ट केलं की जरी तुला एखादी त्या ठिकाणी धार्मिक विधी जरी असेल, पण जर तुला दया करायची संधी आहे तर नक्की तू त्याच्यावर काय कर? दया कर. वचनाचा त्यांना पाठिंबा आहे, तरी देखील ते या ठिकाणी त्या व्यक्तीवर दया करत नाही. मग कदाचित त्यांना वाटत असेल का हा जो व्यक्ती या ठिकाणी आहे हा अपरिचित आहे, माझ्या ओळखीचा नाहीये, कदाचित आमच्या कुळाचा तो नाहीये. असे वेगवेगळे प्रश्न मनामध्ये असतील. आणि मग जसे त्याच्याकडे पाहतात दुसऱ्या बाजूने ते निघून जातात. असं नाही की त्यांनी त्याला पाहिलं नाही, त्यांनी त्याला पाहिलं, पण तो त्यांच्या कुळाचा नसेल, तो त्यांच्या परिचित नसेल. आणि म्हणून तो परिचित नसल्यामुळं, कुळाचा नसल्यामुळं ते दुसऱ्या बाजूने काय केले? निघून गेले. तिथून ते निघून गेले. पण मग येशूने पुढे स्टोरी चालू केली. आणि येशू पुढे काय सांगतो? खूप महत्वाचं आहे. वाचूया पुढे काय झालं. मग कोणी एक शमरोनी प्रवास करीत असता तो तेथे आला व त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. हालेलुया. कोण तिथून चालला होता? शमरोनी. आणि त्याला काय आला? त्याचा कळवळा आला. हा. पुन्हा या ठिकाणी आपण लुकाच्या पुस्तकाकडे गेलोय. या ठिकाणी आपण या ठिकाणी असं वाचलं का पुन्हा त्या ठिकाणी येशूचा स्टोरी सांगतो. तो म्हणतो का जो व्यक्ती त्या ठिकाणी पडला होता त्याच मार्गाने कोण आला? एक शमरुडी. आणि त्याला पाहून त्याचा काय आला? कळवळा आला. काय आला? कळवळा आला. आणि मग पुढे काय झालं? वाचू या ठिकाणी आपण. आणि त्याने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमावर तेल व द्राक्षरस ओतून त्या बांधल्या. आणि तेल आणि द्राक्षरस ओतलं वर का? लावलं नाही. ओतलं. खूप महत्वाचं आहे. त्यांनी लावलं नाही, त्यांनी काय केलं? ओतलं. पुढे वाचूया. आणि त्याला आपल्या जनावरावर बसून एका उतार शाळेत आणले व त्याचा सांभाळ केला. आणि दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या घरधण्याला दिले. आणि तो म्हणाला, याचा सांभाळ कर, आणि जे काही अधिक तू खर्चशील ते मी पुन्हा माघारी आल्यावर तुला भरून देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ऐकलं इथपर्यंत. या ठिकाणी जास्त शमरुनी व्यक्ती आला, त्याला काय आला? त्याचा कळवळा आला. खूप महत्वाचा शब्द आहे. त्याला कळवळा आला. काय आला? कळवळा आला. आणि त्याच्याकडे पाहून तो स्वतःला आवरू शकला नाही. आणि त्यांनी त्याची मदत करण्याचा निश्चय केला. आणि प्रथम त्याच्याकडे काय होतं? तेल आणि द्राक्षरस. कारण प्रवासामध्ये या 2 गोष्टी नेहमी लोक संगती बाळगायची, तेल आणि द्राक्षरस. आणि म्हणून या ठिकाणी त्या शंभरुण्याला पण काय करायचा आहे? प्रवास. पण तो ही पर्वा करत नाही का मला पुढे तेल आणि द्राक्ष रस लागन. आता याच्या जखमा भरपूर आहेत, आणि जर मी हा द्राक्षरस त्याच्या जखमाला लावला नाही तर सेप्टिक होईल. काय होईल? सेप्टिक. कारण त्याचा मी जास्त हे स्टडी केलं तर मला कळलं त्यावेळेस का द्राक्षरस यासाठी लावायचे कारण त्यावेळेस सेप्टिक होत नव्हतं. म्हणून त्याला ते द्राक्षरस लावणं गरजेचं होतं का त्या जखमांमध्ये सेप्टिक होऊ नये. आणि तेल ह्यासाठी का त्याचं रक्त काय झालं पाहिजे? थांबलं पाहिजे. कारण ते जैतुनाचं तेल होतं. कोणतं? जैतुनाचं. आणि म्हणून तो स्वतःच्या प्रवासाची पर्वा करत नाही, तर तो पूर्ण पर्वा करतो का जीव वाचला पाहिजे. आणि म्हणून तो तेल ओततोय, द्राक्षरस ओततोय, पर्वा करत नाही का माझं संपून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? मग इथपर्यंत पण तो थांबत नाही, तर तो जे स्वतःचं गाढव आहे त्या गाढवावर त्या व्यक्तीला बसवतो. आणि तो त्याला घेऊन कुठे जातो? उतार शाळेत. आणि मग त्यांनी जाऊन काय? फक्त ठेवलंच नाही, एक रात्र राहिला त्याच्याबरोबर. तेवढं वचन वाचा, 35 वचन. आणि दुसऱ्या दिवशी त्याने 1 मिनिट. आणि दुसऱ्या दिवशी त्याने म्हणजे संध्याकाळी त्याला कुठे घेऊन आला? तो उतार शाळेत. आणि तो स्वतः पण त्याच्याबरोबर होता.
तो त्याच्याबरोबर थांबला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप मोठी गोष्ट आहे का स्वतः त्याच्याबरोबर तो थांबतो. थांबला. आणि पुढे असं लिहिलंय का दुसऱ्या दिवशी त्याला जायचं होतं आणि म्हणून जो ती जी हे होती धर्मशाळा किंवा ते जे काही राहण्याचं ठिकाण होतं त्या व्यक्तीला तो किती हे देतो? 2 रुपये. 2 रुपये. आता आपले रुपये पण त्यांचे काय आहेत? दिनार. त्यांचे काय आहे? दिनार. आणि तो म्हणतो का तू खर्च कर. तू काय कर? खर्च कर. हे राहू दे आणि याच्यापेक्षाही तू जर अधिक खर्च केला तर मी आल्यावर तुला ते परत देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 दिनार याच्याबद्दलही जे मी अभ्यास केला तर जसं मी मागच्या सांगितलं होतं शेतमजुरामध्ये 1 दिनार त्याच्यामध्ये आपण किती गाढवं घेऊ शकतो? 10. 1 दिनारामध्ये किती गाढवं विकत घेऊ शकतो? 10. आणि 2 दिनारामध्ये 2 महिन्याचं उतार शाळेचं तुम्ही भाडं भरू शकता. इतकी त्याची किंमत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो 2 दिनारामध्ये किती दिवसाचं भाडं होतं उतार शाळेचं? 2 महिन्याचं. आणि यातही तो स्वतःला आवरत नाही तर तो काय म्हणतो का मी पुन्हा येईल. मी काय येईल? पुन्हा येईल. माझं काम इथं संपलेलं नाही. तर मला पुन्हा येऊन पाहायचंय का तो व्यवस्थित झाला किंवा झालेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळलं इथपर्यंत? हे सर्व येशू सांगत होता. कोणाला? नियमशास्त्राला. आणि आज आम्हाला देखील तो सांगत आहे. आणि मग जो प्रश्न कुणी केला होता? नियमशास्त्राने. का माझा शेजारी कोण आहे? येशूनी त्यालाच प्रश्न विचारला का तूच सांग का ह्यांच्यामध्ये जो लुटारूमध्ये पडलेला व्यक्ती होता त्याचा शेजारी कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया 36 आणि 37 वचन. 36 वाचूया पहिले. तर या तिघातून कोणता लुटारूमध्ये पडलेल्याचा शेजारी झाला असे तुला वाटते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय प्रश्न आहे? या तिघांमधून जो लुटारूंमध्ये पडलेला जो व्यक्ती होता, जो ह्याच्यामध्ये होता, ज्याला जखमा झाल्या होत्या, जो अर्ध मेलेला होता, त्याचा शेजारी कोण आहे? कोण प्रश्न विचारतोय? येशू. कारण येशूला माहित होतं का हा माझ्याकडून कोणतं उत्तर अपेक्षित धरत होता. मी स्टार्टिंगला काय सांगितलं, त्याच्या मनामध्ये काय चाललं होतं का मी ज्या कुळाचा आहे, मी ज्या कुळातला आहे किंवा मी ज्या गटातला आहे किंवा मी ज्या सहभागितेमधला आहे किंवा मी ज्या लोकांमधला आहे तेच माझे शेजारी आहे. ही त्याची व्यक्तिगत धारणा आणि व्यक्तिगत मत होतं. पण येशूने हे उदाहरण त्याच्या समोर मांडलं आणि त्याला प्रश्न विचारला का तूच सांग याचा शेजारी कोण आहे? मग त्यांनी काय उत्तर दिलं पाहिजे होतं का याचा शेजारी जो तो लेवी आहे तो असेल, तो याजक आहे तो असेल. कारण हा तर शमरूनी. हा तर कोण आहे? शमरूनी. आणि जो व्यक्ती त्या ठिकाणी पडलेला आहे तो काही शमरूनी नव्हता, तो यहुदीच होता. तो कोण होता? यहुदीच होता. तो कोण होता? यहुदी होता. आणि मग जर त्यांची शिकवण घ्यायला गेलं, कोणाची? नियमशास्त्र्यांची, सदुकींची आणि परोशींची. त्याची शिकवण काय होती का जे आपल्या कुळातले लोक आहेत ना तेच आपले भाऊ आहेत, तेच आपले शेजारी आहेत. आणि म्हणून प्रभू येशूने त्याला विचारलं का तूच सांग का याचा शेजारी कोण आहे? पण त्यांनी उत्तर काय दिलं? 37 वचन. तेव्हा तो म्हणाला त्याच्यावर दया करणारा तो. आणि येशूने त्याला म्हटले तू जाऊन तसेच कर. हा, काय उत्तर दिलं त्यांनी? त्याच्यावर दया करणारा. प्रभूचा प्रश्न असा होता त्याचा शेजारी कोण आहे? तर तो म्हणतो का ज्यांनी त्याच्यावर दया केली तोच त्याचा शेजारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी येशूने त्याच्या डोक्यात प्रकाश टाकला का तुझी धारणा घेऊन आला होता ना का नाही माझं सिनिगॉग म्हणजे माझं सभास्थान, नाही माझ्या कुळातले लोक, नाही माझे आप्तजन, ते तुझे शेजारी नाही. ते तुझे शेजारी नाही. सिस्टरने एक उत्तर दिलं. काय उत्तर दिलं होतं का जे गरजवंत आहे. कसं आहे? गरजवंत आहे. आणि तुला माहिती की त्याची गरज काय आहे, तोच तुझा शेजारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी का हेच प्रभूचं उत्तर आहे का आपला शेजारी कोण आहे? तर जो गरजवंत आहे तो आपला शेजारी आहे. मग तो कोणी असो, कुठेही असो, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही रंगाचा, कोणत्याही स्त्री पुरुष कोणी तो असो, जर तो गरजेमध्ये आहे, जर तो एखाद्या त्रासामध्ये आहे, एखाद्या समस्येमध्ये आहे, एका अडचणीमध्ये आहे आणि आम्हाला माहिती आहे का तो या समस्येमध्ये आहे, तर आपण त्याचे कोण आहोत? शेजारी आहोत. कोण आहोत आपण? त्याचे शेजारी. आणि बायबल सांगतं शेजाऱ्यावर काय कर? प्रीती कर. जशी स्वतःवर. फक्त प्रीती पण नाही. कशी प्रीती? जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यांवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी का त्या व्यक्तीने शमरोनी काय केलं का जर तो आजारी असता तो कशावर बसून गेला असता? गाढवावर. म्हणून जसं स्वतःसाठी त्यांनी तसं त्यासाठी केलं. जर त्याला स्वतःला जखमा झाल्या असत्या त्यांनी ते तेल आणि ते द्राक्ष जपून वापरलं असतं का? नाही. फुल्ली त्यांनी उपयोगात आणलं असतं. म्हणून त्यांनी दुसऱ्यालाही लावताना परवा केली नाही. आणि जर स्वतः ऍडमिट झाला असता तर पैशाचा काही संकोच बाळगला असता का? नाही. आपण म्हणलो पैसा आज नाही उद्या येईल, काय प्यार आहे? जीव. मग त्याने त्याच्याबद्दल तसा विचार केला का? नाही. बाबा मी माझं काम केलं, तू तुझं बघ, घरच्यांना फोन कर, काय कर, मला घेणं देणं नाही. पण जशी स्वतःवर तशी तो काय करतो? शेजाऱ्यावर प्रीती करतो. 2 दिनार देतो. किती?
2 दिनार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला ह्यातून कळतंय की आमचा शेजारी कोण आहे? जो गरजवंत आहे, जो गरजवंत आहे. ज्या कुळातून आम्ही आहोत, ज्या चर्चमध्ये आम्ही आहोत, ज्या मित्रपरिवारामध्ये आहोत, ज्या घराच्या आपल्या शेजारी राहतात, ते आपले शेजारी नाहीत, ते आपले शेजारी नाहीत. पण जो कोणी गरजवंत व्यक्ती आहे, मग त्यांच्यामध्ये तो का नाही असाना, तोच आपला शेजारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून आम्हाला आमच्यामध्ये आता बदलाव आणायचा. काय आणायचं आहे? बदलाव. कारण आमच्या मनामध्ये पण हीच धारणा होती की आपण ज्या लोकांमध्ये राहतो ना, तेच आपले कोण आहेत? शेजारी आहे. शेजारी. जसं तुम्ही या ठिकाणी प्रार्थनेला येता, मग माझे शेजारी कोण झाले? तुम्ही लोक. कारण तुम्ही तर कशाला येता? प्रार्थनेला. नाही, माझ्या घराच्या बाजूला जे राहतात, मला वाटतात का हेच माझे शेजारी आहेत, आणि मग त्यांच्या त्रासामध्ये मी आणि माझ्या त्रासामध्ये ते. आलं लक्षात? म्हणून देव म्हणतो का आपले विचार तू बदल, आपले विचार तू बदल. जर तू खरंच म्हणतो का देवा मी तुझ्यावर प्रीती करतो, तो माझी आज्ञा पाळ, आणि माझी आज्ञा का शेजारीवर प्रीती कर. शेजारी तोच व्यक्ती आहे जो गरजवंत आहे. आणि जर त्या गरजवंताची तू मदत करतो तर तू माझ्यावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी आम्हाला जर खरंच देवावर प्रीती करायची, तर आम्हाला त्या व्यक्तीची मदत करायची जो गरजवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणावर प्रीती करायची? गरजवंतावर. हा, कारण तोच आपला कोण आहे? शेजारी आहे. तर काही उदाहरण मी घेतो म्हणजे तुम्हाला कळल की ज्या प्रकारे, जसं आपण मागच्या वेळेस उपकासुचा संदेश घेतला का आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर आपले पाहुणे पण कसे असतात? नेहमीप्रमाणे. कसे असतात? नेहमीप्रमाणे. त्यांच्या कार्यक्रमात आपण आणि आपल्या कार्यक्रमात ते. पण ते म्हणतो तू जो कार्यक्रम नक्की आनंद एन्जॉय कर, पण त्यामधून देखील तू ते अन्न कधी अशा लोकांना देखील दे का जे तुझ्या परिचित नाहीत, कारण ते खरे गरजवंत आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्या गरजवंतावर जास्त तू काहीतरी त्यांना काहीतरी खाऊ घालतो, तू माझ्यावर काय करतो? प्रीती करतो. ती उपकासुती मला सार्थक आहे. ती उपकासुती मला सार्थक आहे. पण तू अशा लोकांना खाऊ घालतो का फक्त एक औपचारिकता आहे? नाही बोलत त्यांना राग येईल, नाही बोलत त्यांना राग येईल. म्हणून त्यांच्या कार्यक्रमात तू आणि तुझ्या कार्यक्रमात ते आहे, यामध्ये तू माझ्यावर प्रीती करत नाही. जर तुला खरंच प्रीती करायची तर त्या लोकांची आठवण कर का ज्यांना कुणी त्या कार्यक्रमात सहभागीदार करत नाही. आपण ह्या लोकांना जबरदस्ती खाऊ घालतो, नाही अजून घ्या, नाही अजून घ्या. पण ते म्हणतो अरे असे लोक बघ की जे मागतात पण त्यांना मिळत नाही, अशी कंडिशन त्यांची आहे. आणि जर त्यावेळेस त्या लोकांना तू देतो, तू खरी प्रीती माझ्यावर करतो, तू खरा शेजार धर्म पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे का माझा शेजारी कोण आहे. आमचं पैशा संदर्भातही तसंच आहे का आपण त्याच व्यक्तीला मदत करतो जो आपला कसा आहे? परिचित आहे. कसा आहे? परिचित आहे. पण जर असा अनोळखी व्यक्ती असेल आणि कदाचित आम्हाला गॅरंटी वाटत नाही, पण आपल्याची मदत त्याची आपण मदत करू शकतो, पण तरी देखील ती मदत आपण करत नाही. आपण त्यालाच देतो ज्याच्याकडून रिटर्न येणार आहे. आपण कोणाला देतो? ज्याच्याकडून परत येणार आहे. किंवा जर मी त्याला आज देतो तर उद्या जास्त माझी गरज असेल तर त्यांनी मला काय केलं पाहिजे? मदत केली पाहिजे. ते म्हणतो हा तर व्यवहार झाला. आता काय झाला? व्यवहार झाला. पण तू कधी कदाचित एवढी मोठी परिस्थिती नाहीये, पण एक 50 रुपये कधी असे विना ह्याने दे, अपेक्षेने. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये देऊन तर बघ, पण अपेक्षा बाळगू नको. अपेक्षा बाळगू नको. अशा व्यक्तींना दे का जे खरंच गरजवंत आहे. आणि अशा अपेक्षा ठेवू नको का ते तुला काय भेटतील? परत मिळतील. हा, तुला देव ते परत देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. म्हणून देव म्हणतो खरा शेजारी कोण आहे हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला वाटतं नाही नाही मी त्या ब्रदरला मदत केली, परत नाही घेणार का? तू परत घेणार नाही का? घेणार आहे. मग तू कोणती मदत केली? तू तो व्यवहार केला. तू काय केला? व्यवहार केला. पण आपण सांगतो नाही तो प्रॉब्लेम होता, मी गेलो, मी लगेच त्यांना एवढे 1000 देऊन टाकले, पण तू परत नाही घेणार का? मग तू कसं काय देवाकडून त्याचे आशीर्वाद बाळगतो? तुला ते ब्लेसिंग्स भेटणार नाही. तू व्यवहार केला. तू त्या व्यक्तीला दे आणि अपेक्षा बाळगू नको का जिथून तुला परत येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर रस्त्यावर खरंच असा कोणी गरजवंत व्यक्ती आम्हाला दिसला त्याला खरंच आपण दिलं पाहिजे. आता काही लोकांनी बिझनेस पण बनवला म्हणून आत्म्यात हुशार पण राहायचं. तुम्ही म्हणताल नाही संदेश होता. काही लोकांनी बिझनेस बनवला, काही लोकांनी काय बनवलाय? बिझनेस. कसला? मागायचं. कसला? मागायचा. मग आत्म्यात तू हुशार देखील राहा का तुझ्यातला चांगुलपणा या लोकांच्या भामटीगिरीद्वारे बंद झाला पाहिजे. कळतोय का? जगामध्ये असा अनुभव आम्हाला येतो, अशा प्रकारचे लोक आहेत का ज्यांनी याला व्यवसाय केला. कसला? मागण्याचा. कारण मी असा एक अनुभव घेतला की एक व्यक्ती आम्हाला या ठिकाणी नगरमध्ये भेटला. तो म्हणला की मी आलो होतो, माझे सर्व लोक पुढे निघून गेले, मला जायला पैसे नाहीत, मला पुढे गावाला जायचं आहे आणि माझी अवस्था खूप वाईट आहे, मला तुम्ही 10 रुपये किंवा 20 रुपये जरी दिले तर मी एक वडापाव तरी खाईल आणि कसं ना कसं तिकीटचे पैसे हे करेल. बॅग बिग होती, मी त्याच्याकडे पाहिलं, मी त्याला ते पैसे देऊन टाकले. त्याला 20 रुपये मी दिले.
पुन्हा 3 महिने मला तिथं सापडलं. तो म्हणला आताच माझे लोक पुढे गेले. म्हणलं दादा मागच्याच वेळेस 20 रुपये तुम्हाला दिलेत, तुम्ही अजून इथंच दिसता मला. म्हणले बंद करा हे तुम्ही, हे जे करताय तुम्ही. म्हणजे प्रभूने मला काय सांगितलं, दया करायची पण आत्म्यात हुशार देखील आम्हाला राहायचं आहे. कारण अशा अनुभवाद्वारे हृदय कठीण होतं, मग मदत करायची इच्छा राहत नाही. पण अशा लोकांद्वारे आम्हामध्ये जो चांगुलपणा निर्माण झालेला आहे तो चांगुलपणा आपण गमवायचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी म्हणून आम्हाला इतरांवर काय करायची, प्रीती करायची. काय करायची, प्रीती. पण ते कोण इतर लोक आहेत की जे आमच्या परिचित नाही, जे खरंच कशी आहेत, गरजवंत. कशी आहेत, गरजवंत आहे. आणि म्हणून त्यांच्यावर आम्हाला प्रीती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आपल्या कुटुंबात कुणी आजारी पडतं, आपण एकमेकांना लगेच काय कळवतो, प्रार्थना विनंती. काय कळवतो, प्रार्थना विनंती. आणि आपण प्रार्थना देखील करतो आपल्या लोकांसाठी. नाही तो आजारी होता, आम्ही प्रार्थना केली. पण आपण जस्ट टीव्ही ऑन केला तर अनेक असे लोक आहेत की जे खऱ्या समस्यामध्ये, जे खऱ्या त्रासामध्ये, पण त्यांच्याकडे बघून देखील आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करावी असं मन झालं पाहिजे. कारण हीच खरी काय आहे, प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? तुमचे व्यक्ती त्रासामध्ये तुम्ही प्रार्थना करणार याच्यात नो डाऊट. पण जस्ट टीव्हीवर देखील अशा समस्या येतात, असे प्रॉब्लेम्स पाहतो, ते देखील पाहून आपण काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. कारण ते खरे कसे आहेत, गरजवंत आहेत. कसे आहेत, गरजवंत. त्यांना गरज आहे कसली, प्रार्थनेची. प्रार्थनेची. या ठिकाणी एकच जण 10 जणांना विनंती कळवतो, 20 लोकांना फोन पाळकांना करतो. अरे बाबा तुझा एकटा विश्वास काफी आहे, पण त्या लोकांसाठी प्रार्थना कर का ज्यांना प्रार्थना काय हेच माहिती नाही. आम्हाला प्रभू नाही माहित का, माहिती आम्हाला सर्वांना प्रभू, आम्हाला माहिती देवानी काय केलं, तरी देखील आपण 10 लोकांना सांगतो. तुझी ही अवस्था आहे, तुला प्रभू देखील माहीत असून मग त्यांचं काय, त्यांना प्रभू माहीत नाही. देव म्हणतो ते खरे गरजवंत आहे. आणि त्यांच्यावर ज्यावेळेस तू प्रीती करतो आणि त्याची तू प्रार्थना करतो, तू शेजार धर्म पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी म्हणून आम्हाला फक्त आपली प्रार्थना आपल्या कौटुंबिक पुरतं मर्यादित नकोय, तर आमची प्रार्थना त्या लोकांसाठी पाहिजे जे खरे गरजवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे आपल्या हॉस्पिटलला पण जाणं असतं, पण कोणाला भेटायला, नातेवाईकांना. का? कारण काय काय करतो आपण, मनधरणी. काय करतो आपण, मनधरणी करावं लागती. का? कारण तो म्हणून सगळे आले, तू आला नाही. आणि आपण त्याचं मनधरणीसाठी कुठं जातो, दवाखान्यामध्ये प्रार्थनेसाठी, किंवा त्याला भेटून येतो, नाही मी प्रार्थना करून आलो. आपल्याला वाटतं मी खूप मोठं काम केलं. नाही, तू मनधरणी केली. तू काय केली, मनधरणी. तू प्रार्थना केली पण तू काय केली, मनधरणी केली. तू त्या लोकांवर प्रार्थना कर जे तुझ्या परिचित नाही. तू त्यांना हॉस्पिटलला कधी भेटायला जा, आणि जर तुला डायरेक्ट म्हणण्याची ताकद नसेल तर एखादा ट्रॅक्स किंवा एखादा हँडबिल घेऊन त्यांच्याकडे जा, कारण ते खरे गरजवंत आहेत. त्यांच्यापर्यंत आम्हाला जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस देवाची आज्ञा आम्हामध्ये काय होती, पूर्ण होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी कारण हाच या वचनाचा सारांश आहे. का आपण म्हणतो नाही मी शेजाऱ्यावर प्रीती करतो, पण ते म्हणतो तुझा शेजारी कोण आहे, जो गरजवंत आहे. तो नाही जो तुझ्या बरोबर राहत, तो तुझा शेजारी नाही. ते तर तू एक रिलेशन पूर्ण करतोय, तू त्याची एक गरज पूर्ण करतोय, जेणेकरून तुझ्या संकटात तो तुझी मदत करल. पण तो शेजार धर्म नाही. शेजारी तो आहे जो गरजवंत आहे. आणि जर तू त्याची मदत करू शकतो तर नक्की कर. जर तू त्याची मदत करू शकतो तर तू नक्की त्याची मदत कर. कारण यातच कोणाची आज्ञा पूर्ण होती, देवाची. आणि मग आम्हामध्ये कोणाचं प्रेम दिसून येतं, देवाचं. प्रेज द लॉर्ड. आम्हामध्ये देवाचं वचन पूर्ण करणं गरजेचं आहे. नाही तर आपलं जीवन खूप स्वार्थाने भरलेलं आहे. आपल्याला वाटतं का मी शेजार धर्म पूर्ण करतो, मी शेजारावर प्रीती करतो, पण ते म्हणतो का तो शेजार धर्म नाही. त्यामध्ये कुठंतरी लपलेला स्वार्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी जसं मी सांगितलं, गरजवंत का ज्यांच्याकडे इश्यू नाहीये ते पण कसे लोक आहेत, गरजवंत. मग त्यांच्यापर्यंत पण जाणं कुणाचं काम आहे, आपलं काम आहे. पण आपला कळवळा कधी असतो माहितीये का, जसे कधी दुर्घटना कुठंतरी होती, जसं लोक कुठंतरी चुकीच्या मार्गात जातात, मग आपली इमोशनल प्रार्थना असते. कशी, भावनात्मक प्रार्थना. हे प्रभू यांचा नाश विधू नको रे. ते म्हणतो तुला अपॉइंट केलंय, कोणाला अपॉइंट केलंय, तुला. कोणाला नियुक्त केलंय, तुला. आणि मग तू तिथं गेला पाहिजे. तू फक्त भावनात्मक होतो. पहा आपण जी येशूनी ज्या ठिकाणी स्टोरी सांगितली आणि शमरूनी व्यक्ती त्या ठिकाणी आला, त्याला काय आला, त्याचा कळवळा आला. आणि कळवळ्याचा पाठ प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यामध्ये कोणता, कळवळा. ते म्हणतो कळवळा खूप भरून येतो, पण त्याचा कळवळा फक्त कळवळ्यापुरता मारित नव्हता, तो कळवळा कृतीमध्ये आला होता. पण आपला कसा आहे, आपला फक्त कळवळाच येतो, कळवळा कृतीमध्ये बदलत नाही. एखाद्या व्यक्तीला पाहता लगेच पाजार फुटतं, नाही काहीतरी केलं पाहिजे, पण तरी पण पावलं जात नाही. काय येतो, फक्त कळवळा, पण पाजार फुटत नाही. पाय काय उचललं जात नाही. ते म्हणतो असा कळवळा काय कामाचा.
कळतं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्याही वेळेस कुठं अत्याचार घडतो, काही चुकीचं घडतं, हृदय लगेच फाटतं आपलं, हृदय लगेच आपलं फाटतं. नाही चुकीचं आहे, नाही असं नाही झालं पाहिजे, नाही आपण तसं केलं. ते म्हणतो फक्त बोलण्यात आणि फक्त विचारात आणि फक्त प्रार्थना तुझा कळवळा दिसतो, कृतीमध्ये तुझा कळवळा मला दिसत नाही. या शंभराकडून शिक. का पहिले काय शब्द वापरला का त्याला पाहताच त्याचा काय आला, त्याला कळवळा. पण नंतर डोक्यात गेला असेल खर्च करावा लागेल. काय करावं लागेल? खर्च करावा लागेल, पायी चालावं लागेल. कळवळा दाखवून जमणार नाही. का? कारण आज प्रत्येक ख्रिस्ती विश्वासाला कळवळणी भरलेला आहे, त्याच्यात खूप कळवळ आहे. त्याच्या प्रार्थनेत आशिरू बिशिरू असे पटकन येतात, पण ते म्हणतो कृतीमध्ये कुठे? कृतीमध्ये तुझा कळवळा मला दिसत नाही. मग तिथे जगाच्या व्यक्तीमध्ये पण तो कळवळ आहे, जगाच्या व्यक्तीमध्ये पण तो कळवळा आहे. तुझ्या कळवळ्यात म्हणजे मला काय म्हणायचं या ठिकाणी का आपण भावनात्मक दाखवतो. कसं? भावनात्मक. पण ते म्हणतो का खरी प्रीती भावनात्मक नाहीये, खरी प्रीती तुझ्या क्रियामध्ये आहे. कळते ठिकाणी का आपली प्रीती कशी? फक्त भावनात्मक प्रीती. लगेच कोणाकोणाचे पाणी बिनी एकदम असे शब्द प्रार्थनेत आपलं वाटतं बापरे काय अंतःकरण याचं देवाच्या गौरवासाठी. पण ते म्हणतो कृतीमध्ये ती प्रीतीच नाही, फक्त कुठं भरली? कळवळ्यात. कळवळ्याची प्रीती नको. कसली? कृतीमधली. कसली? कृतीमधली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? जसं आम्ही आम्हामध्ये हा कळवळा आणि कळवळ्याबरोबर कृती उत्पन्न करू, त्यावेळेस शेजार धर्म आम्हामध्ये पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. कळतंय ठिकाणी. आणि मग हे तर मी व्यक्तिगत सांगितलं, पण आज जो अजून एक मी पुढचा पॉईंट यामध्ये ऍड करेल चर्च संदर्भात. कशा संदर्भात? चर्च. कारण जसं आपला शेजार धर्म झाला, हे नातेवाईक झाले, हे आपले लोक झाले, पण आज आपला कळवळा देखील कोणापुरता मर्यादित आहे? चर्च पुरता. आपला शेजार धर्म पण कशापुरता मर्यादित आहे? चर्च पुरता. का पहा, काही उदाहरणं घेतो म्हणजे हा संदेश चांगल्या प्रकारे कळल. का आपलं वाटतं माझा शेजारी फक्त माझं कोण आहे? चर्च आणि चर्च मधले लोक. त्याच्या पलीकडे तुझ्यातला शेजार गुणधर्म दिसत नाही. कशा प्रकारे? जसं मी घराचं उदाहरण सांगितलं, त्याच प्रकारे मी चर्चचं पण उदाहरण सांगतो. उदाहरण घेऊ आपण. समजा ओके काही ब्रदर्स इकडे येतील का आम्ही कोणत्या ना कोणत्या चर्चला, कोणत्या ना कोणत्या पंथामध्ये आपण आहोत, बरोबर आहे? आपण तर ख्रिस्ती आहोत, पण आपण कशामध्ये विभागले स्वतःला? पंथामध्ये. कशामध्ये? पंथामध्ये. आपण ख्रिस्तीनी विश्वासणारे आहोत, ही प्रभूकडून आलेली व्याख्या आम्हासाठी आहे. तरी देखील आपण कशाला विभागले? प्रत्येकांना पंथामध्ये. आणि मग आपला शेजार धर्म देखील आपल्या पंथावाईज, आपल्या चर्च वाईज आपण मर्यादित केलेला आहे. कळतं? आता जसं मी सांगितलं का हा एक भाऊ आहे, ह्याला वाद्य वाजवता येतं. काय वाजवता येतं? वाद्य. आणि मग याच्याकडे असा वेळ आहे का त्या वेळेमध्ये हा त्याच्या चर्चच्या कामापासून, त्या मंडळीपासून पूर्ण मोकळा आहे. कसा आहे? पूर्ण मोकळा आहे. समजा हे ते सेवक आहेत, हे ते सेवक आहेत, आणि या सेवकाच्या सहभागितेमध्ये हा भाऊ आहे. हा काय वाजवतो? वाद्य. काय वाजवतो? वाद्य. आणि मग ह्या ठिकाणी हा याच्याकडे वाद्य वाजवतो, पण ज्या दिवसात हा वाजवतो तिथं हा काम करतो, पण याच्याकडे अजूनही काही दिवस आहेत, अजूनही काही याच्याकडे मोकळे दिवस आहे. आणि मग त्या मोकळ्या वेळात हा दुसरीकडे जाऊन देखील त्या ठिकाणी गरज आहे यांनी देखील ते वाद्य वाजवावं. ह्यांनी ते वाद्य त्या ठिकाणी जाऊन वाजवावं. याच्याकडे वेळ आहे, याच्याकडे काय आहे? वेळ आहे. पण हा ज्या प्रकारे गेला पाहिजे तो जात नाही. का? कारण आज वेगवेगळी प्रकारची व्याख्या चर्चमध्ये बांधली गेलेली. कशी? विश्वासूपणाची. कसली? विश्वासूपणाची. का जर तू फक्त इथंच ते वाद्य वाजवतो, तू कसा आहे? विश्वासू. अरे पण तुझ्याकडे रिकामी वेळ, तू त्या वेळेत काहीच करत नाही. आणि त्या वेळेत जर तू वाद्य वाजवतो, कारण तिथं गरज आहे, तिथं काय? गरज आहे. मग तू गरजवंताला सहाय्य करतो, तू देवावर प्रीती करत नाही का? मग पण ती प्रीती आहे का याच्यात? नाही. कळतं का ठिकाणी हा पॉइंट? का हा रिकामी, हा कसा आहे? रिकामी. याचा जो वेळ असेल त्या वेळेत हा पंचवला आहे, पण याच्याकडे असा वेळ आहे का या वेळेत जाऊन तो दुसऱ्याची मदत करू शकतो जे गरजवंत आहे, तरी देखील हा रोखू नये. का? भय. काय आहे? भय. कसलं? विश्वासूपणाचं. कसलं? विश्वासूपणाचं. पण खरा ख्रिस्त, खरं वचन आम्हाला समजत नाही. खरा शेजार धर्म तोच आहे का जो गरजवंत आहे त्याला जाऊन तू काय कर? मदत कर. समजतं? मग जर हा मदत जाऊन तिकडे करल, त्याच्यानंतर तो कसा होईल? अविश्वास. पण जर हा त्या गरजवंताला मदत करतो, हा कोणाच्या नजरेत विश्वास होईल? देवाच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का ठिकाणी का आम्हाला कळतच नाही का खरी प्रीती काय? नाही मी विश्वासू आहे. अरे तुला विश्वासाची व्याख्याच समजत नाही. तुला इकडून मेडल भेटतील, टाळ्या वाजतील ना, खूप चांगला बरं का, आपल्याशिवाय कुठंच जात नाही. अरे पण जो तुझ्याकडे वेळ होता, तर त्या वेळेत जाऊन तू त्याची मदत केली असती तर तुला खरं शेजार धर्म काय आहे, खरी प्रीती काय आहे हे तुला कळलं असतं. कळतंय? समजा दुसरं उदाहरण,
हा वचन सांगू शकतो. काय सांगू शकतो? वचन. हा प्रार्थना घेऊ शकतो आणि हा या सहभागितेमध्ये आहे, या भावाच्या. पण याच्याकडे असा वेळ आहे का आता याच्याकडे कोणती प्रार्थनेत सहभागिता नाहीये, तो त्याचा वेळ खाली आहे. आणि जर त्या खाली वेळेत तो मला सुवार्ता सांगू शकतो, तो माझ्यासाठी प्रार्थना करू शकतो, पण तरी देखील तो घाबरतो. तो काय करतो? घाबरतो. का? कारण जर ही प्रार्थना तो मस्तसाठी करेल, हा उपदेश तो मस्तसाठी देईल, तर मग हा सेवक याच्यासाठी काय विचार करेल याचा विचार अधिक करतो. कारण असं आम्ही पाहतो का त्यांची तळमळ आहे सेवा करायची. ते देवाकडे प्रार्थना करतात, काय प्रभू तुला निर्णय घ्यायचा. कोणाला निर्णय घ्यायचा आहे? तुला निर्णय घ्यायचा का बाबा तिथे गरज आहे. तिथे काय आहे? गरज आहे. आणि तू तिथला वेळ सोडत नाहीये, तू त्या वेळेत प्रामाणिक आहे. पण तुझ्याकडे असा वेळ आहे का त्या वेळेत जाऊन देखील तिथे त्यांना शुभ वर्तमान, तिथली प्रार्थना, तिथं तू वचन घेऊ शकतो. तरी देखील तू इथून विश्वासूपणाचं मेडल घ्यायला पाहतो. तुला खरं विश्वासूपण काय आहे हेच वाचनाद्वारे कळलेलं नाही. जो गरजवंत आहे तोच आपला कोण आहे? शेजारी आहे. पण आपण प्रत्येकाने आपल्या चर्च पुरतं, आपल्या पंथापुरतं स्वतःला काय केलंय? लिमिटेड केलं. देव म्हणतो का खरं प्रीती, खरं प्रेम तुला कळलेलं नाही. एवढंच काय? दशमांश बद्दल, ह्याचा दशमांश नियमितपणे इथं चालू आहे. पण कुठं अशी सेवा आहे का खरंच त्याला गरज आहे? खरंच कुणी खेड्यागावांमध्ये अशाच्या ठिकाणी कुणी सेवा करतात का त्या ठिकाणी संध्याकाळी ते गेले तर परत यासाठी गाडी नसतात, 2-2 दिवस त्यांना गावात राहावं लागतं. ते पायी प्रवास करतात आणि त्या ठिकाणी कंडिशन अशी असते की कोणी त्यांना अर्पण देखील देत नाही. त्यांनाच जाऊन कोणतरी ते अर्पण जाऊन देऊन यावं लागतं. पण जर हे अर्पण त्यांनी त्या व्यक्तीला दिलं जो खरा गरजवंत आहे, तर काही फरक पडणार का? नाही. आपण नाही, तू ज्या ह्याच्यात खातो, कशात, ज्या हॉटेलमध्ये खातो त्याचाच बिल भरायचा. अरे आपण एकाच बापाचे काम करीत. यस सिद्धांत काय लावलाय? ज्या हॉटेलमध्ये तुम्ही खाता त्यामध्येच काय भरला पाहिजे? बिल भरला पाहिजे. पण देव म्हणतो का माझं वचन काय सांगतं? अरे जो गरजवंत आहे त्याला जाऊन तू काय कर? मदत कर. तोच तुझा शेजारी आहे. आम्हाला वचनाचा सारांश कळत नाही. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये फिलॉसॉफी डॉक्युमेंट आपण घुसून जातो. अरे पण वचन काय सांगतं? देव आपलं अंतःकरण किती मोकळं आणि किती स्पष्ट करतो ते आपण होऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? कटअप चाललंय वचन, समजतंय ना? कारण अशा प्रकारे पुष्कळ लोकांना खरी प्रीतीच्या शेजाऱ्यावर केली पाहिजे ते करत नाही. प्रत्येक जण आपलं व्यक्तिगत घेऊन पळतोय. पण जो खरंच प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा ज्याला तू साथ दिली पाहिजे तू ते केलं पाहिजे. कारण याच्यातच देवाचं वचन काय होतं? पूर्ण होतं. काय होतं? पूर्ण होतं. मग सदुकी, परुषी किंवा नियमशास्त्री याच्यातून तुझ्यात काय फरक राहिला? कारण ते पण काय म्हणायचे? आमच्या कुळाचा. कोणता? आमच्या कुळाचा किंवा आमच्या गटातला किंवा आमच्या सभास्थानामधला किंवा आमच्या त्या सिनेगॉग मधला. तर त्याच प्रकारे आपण पण तोच विचार आहे. कोणता? आमच्या पंथाचा, आमच्या चर्चचा, आमच्या ग्रुपचा. अरे नाही, जर तू बाहेर पडून जर देखील कोणाची मदत करू शकतो त्या वेळेत तर तू नक्की कर. कारण तीच खरी मदत आणि तोच खरा शेजार धर्म आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? आपण ठिकठिकाणी प्रार्थनेला जातो आणि प्रार्थनेला गेल्यानंतर आपण त्या 2 चेअर उचलून ठेवू शकतो त्या चेअरवर चेअर, पण ते देखील आपण करत नाही. का? कारण जर तिथे 4 चेअर उचलल्या आणि माझ्या सेवकाला कळलं की इथे 4 चेअर उचलतो म्हणून तिथे काम करू लागला का? तिथं गरज आहे. तिथं गरज आहे. जसं मला प्रार्थना सुटल्यावर घाई असती का मला घरी जायचंय, मग इथं ज्या खुर्च्या उचलणार त्यांना घर नाही का? आहेत. मग जर या गरजवंतांमध्ये मी पण 4 चेअर उचलल्या लावून दिल्या तर काही फरक पडेल का? कारण ती खरी प्रीती, ती खरी प्रीती आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे आपलं मन आज मोठं आणि मोकळं झालं पाहिजे, ती मोकळीक आणि मोठेपणा आपल्या मनात दिसत नाही. कारण आम्हाला खरा शेजारी कोण आहे हेच माहीत नाही. मला वाटतं का फक्त माझं सहभागिता, मला वाटतं का फक्त माझा ग्रुप, मला वाटतं का फक्त माझे कुटुंब, फक्त माझे आप्तजन हेच माझे शेजारी नाही. प्रभू येशू स्पष्ट करतो का प्रत्येक जो व्यक्ती जो गरजवंत आहे त्याची गरज पूर्ण करणं हेच खरा शेजार धर्म आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? आता मी याला अजून स्पष्ट कर कसा सहभागितेबद्दल की पहा, कधी कधी मग असं नाही का काही लोक भुलवणारे नाहीयेत, ओढणारे नाहीयेत. हे मी तुम्हासाठी अजून स्पष्ट करतो का उदाहरण समजा हा भाऊ काय वाजवतोय वाद्य किंवा काय घेतोय प्रेयर मीटिंग, मग हे 2 सेवक, हे 2 कोण आहेत? सेवक आहेत. आणि जर हा या ठिकाणी जातो कशासाठी? ते वाद्य वाजवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तो संदेश सांगण्यासाठी. तर कधी कधी ह्याला पण आत्मेत कसं राहणंय? हुशार राहणंय. कसं राहणंय? हुशार राहणंय. का कधी कधी असं पण होतं का गरज दाखवली जाते, गरज दाखवल्या जाते, दिखावा केला जातो आणि त्याला काय करण्यात येतं? तिकडून तसं ओढण्यात येतं. म्हणून ह्यानी कसं राहायचं? हुशार. पण कधी कधी असं पण असतं का हा खरंच चांगल्या उद्देश, खरंच
चांगल्या उद्देशाने बोलतो, पण ह्याला भीती असते. ह्याला काय असती? भीती असती. कारण हा तिकडे गेला तर हा कसा जाईल? पुढं जाईल. म्हणून ह्यानी हुशार राहायला पाहिजे का मला नेमकं कधी कसा आणि कोणता निर्णय घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? बोलवणारे लोक देखील आहेत का तुम्हाला हे टाकतील, नाही नाही खूप चांगलं करता, खूप तुम्ही उत्तम आहेत, प्लीज तुम्ही या, आपण असं करू, आपण तसं करू, तुमच्यात ते स्किल ठेवले तर चेक करा का खरंच हा तो गरजवंत आहे का ज्याची गरज मी पूर्ण केली पाहिजे का ह्याची गरज माझ्यात मोह टाकून मला भटकवण्यासाठी. कळतंय? आणि त्याचबरोबर ह्याला इथून देखील हुशार राहायचं का हा जो विश्वासूपणा बोलतोय हा विश्वासूपणा खरंच तो विश्वासूपणा आहे का खरंच मी याची मदत केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? मी दोन्ही गोष्टी स्पष्ट करतोय, इकडून पण आणि इकडून पण. का शेवटी तुला देवाचा गौरव करायचा, तुला देवाला उत्तर द्यायचंय. म्हणून तू तुझ्या सेवेबद्दल, तू तुझ्याबद्दल असणारी प्रभूंनी जी ठेवलेली ठेव आहे सेवेबद्दल ती जपून आणि उत्तम वापर. लोकांच्या हिशोबाने तू चालशील तर तुझी प्रगती होणार नाही. एक तर तू याला खुश करशील नाही तर तू याला खुश करशील. आपल्याला ह्या दोघांपेक्षा कोणाला खुश करायचंय? देवाला. त्याला खुश करा, ऑटोमॅटिक यांचे मन बदलल्या जातील. आणि जरी नाही बदलले योग्य समय त्यांच्या डोक्यात प्रभू प्रकाश टाकल की ह्यांनी जो निर्णय घेतला तो उत्तम निर्णय घेतला. प्रेज द लॉर्ड. कळतंय? कारण जिथं गरज आहे तिथं याला असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय ठिकाणी. म्हणून ह्या बाबतीत तुम्ही हुशार राहा, या बाबतीत तुम्ही हुशार राहा. जिथं गरज आहे तुमच्या मदत केल्याने तिथं काही फरक पडत नाही. तुम्ही प्लीज त्यांना हेल्प करा. कारण तुम्ही कोणाचं वचन पूर्ण करताय? तुम्हामध्ये देवाचं. कारण आम्हाला अधिक विचार देवाबद्दल करायचा आहे का प्रभू तुझ्या वचनात तर मी आहे ना, तुझ्या वचनात मला चालण्याची ताकद दे. आणि म्हणून मी असं नाही म्हणत का तुम्ही ओपनली निर्णय घ्या, प्रेपूर्वक घ्या, पण चेक करा का माझ्यात कोणाचं वचन पूर्ण झालं पाहिजे? देवाचं. मन धरणीमध्ये मला तुझ्यात मागं राहायचं नाही. कारण जर याच्यामध्ये मन धरणी आली ना याचा जो पुढचा आध्यात्मिक लेवल आहे ती कधीच येणार नाही. कारण असे अनेक लोक आहेत की जे आहेत प्रभूमध्ये एक सर्टन लेवलपर्यंत पण ते मन धरणीची सेवा करतात, ते मन धरणीची सेवा करतात आणि म्हणून ते पुढच्या लेवलला जात नाही. कारण ते म्हणतो जे अंतकरण तुझ्यात पाहिजे ते अंतकरण तुझ्यामध्ये नाही. प्रेज द लॉर्ड. पण जर तुमचं मन मोकळं आहे, तुम्हाला सत्य कळलंय का सत्य काय आहे, जिथं गरज आहे तिथं मी आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय? कारण हा शमरुणी एक प्रकारे येशू ख्रिस्ताला दर्शवतो. कोणाला? येशू ख्रिस्ताला. का जिथं गरज आहे तिथं कोण आहे? येशू आहे. प्रेज द लॉर्ड. 1 योहान 3 अध्याय आपण घेऊ. परंतु आपल्याजवळ या जगातील उपजीवन असून. हा पहा याचा सारांश काय आहे का तुमच्याकडे ते आहे जे तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. तुमच्याकडे ते आहे का तुम्ही जे दुसऱ्याला देऊ शकता. पण पुढे काय लिहिलंय? आणि आपल्या भावाला गरज आहे हे पाहून. काय गरज आहे हे पाहून पुढं जो कोणी आपल्याला त्याच्याविषयीचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहते? तो म्हणतो का ते पाहून देखील तो आपल्यामध्ये काय येऊ देत नाही? कळवळा. आणि काही लोक फक्त काय येऊ देतात? कळवळा, पण कृती करत नाही. मग आपण आपल्यामध्ये प्रभूची आज्ञा पूर्ण करत नाही. अजून एक वचन घेऊ, नीतिसूत्र 21 अध्याय 13 वचन. दरिद्राच्या आरोळीला जो आपले कान झाकतो तोही आरोळी मारील, परंतु कोणी ऐकणार नाही. काय लिहिले वचन? का ज्याचा एखादा गरजवंत काय करल? आरोळी मारेल. आणि तू आपले कान कसे करशील? बंद करशील किंवा डोळे बंद करशील. जस तूही हाक मारशील मीही ती आरोळी ऐकणार नाही. आणि शेवटलं वचन घेऊ, नीतिसूत्र 3 अध्याय 27 आणि 28 वचन. नीतिसूत्र 3 अध्याय 27 आणि 28 वचन. ज्यांचे हित करणे योग्य आहे त्यांचे ते करणे तुझ्या आजच्या आटोक्यात असले तर ते त्यांच्यापासून आवरून धरू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय पुन्हा वाचा, लक्ष द्या इकडं. ज्यांचे हित करणे योग्य आहे. ज्यांचं हित करणं योग्य आहे. कारण इथे स्पष्टीकरण दिलं का काही लोक काय दाखवतात? फक्त द्या. पण शब्द काय वापरला? ज्यांचं हित करणं योग्य आहे. म्हणजे तो खरंच गरजवंत आहे. तो कसा आहे? खरंच गरजवंत आहे. तर प्लीज स्वतःला रोखून धरू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी हे स्पष्ट केलं. नाही तर प्रत्येक जण तुम्हाला म्हणतील का मला काय गरज आहे का काही लोकांना ते गणित कळलंय का यांना भावनात्मक करायचं आणि काय करायचं सगळं येऊ द्या. पण काय म्हणतो प्रभू? चेक करा का खरंच याला काय आहे? गरज आहे का? आणि गरज असेल तर त्याला काय स्वतःला काय करू नको? आवरून धरू नको. त्याची काय कर तू? गरज पूर्ण कर. कारण तोच तुझा शेजारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळलं सर्वांना? तर कोण आहे आपला शेजारी? गरजवंत. आणि त्याचं हित करणं हे योग्य आहे तर नक्की याचं काय करा? तुम्ही हित करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रार्थना करूया आपण सर्व उभा राहूया. थँक्यू लॉर्ड.
धन्यवाद माझ्या पिते, आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद ईश्वर. प्रभू परमेश्वर, धन्यवाद का तू आम्हाला सत्य प्रगट करतो, तू आम्हाशी धन्यवाद. भेट घेतो प्रभू. Yes, Jesus. आणि तू आम्हाला प्रगट केलं का खरा शेजारी कोण आहे, होय माझे जो देवा. गरजवंत आहे Yes, Jesus. आणि ज्याचं हित करणं योग्य आहे, Yes, जो yes. खरंच गरजवंत आहे होय, त्याचं ईश्वराजा. हित करणं हे आमचं कर्तव्य आहे. Yes. कारण जर आम्ही म्हणतो प्रभू परमेश्वर का मी तुझ्यावर प्रीती करतो, तर Yes. तू म्हणतो माझी आज्ञा पाळ. कारण ज्यास तू माझी आज्ञा पाळतो, मला कळतं का तू माझ्यावर प्रीती करत आहे. Yes. हे पित्या परमेश्वर, पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद आणि ईश्वर. फक्त आम्ही कळवळा येऊ देणारे नाही, Yes. तर कृतीमध्ये आणणारे बनवू दे पित्या. होय माझे आणि देवा. आम्हात तुझं मोठं गौरव आणि कार्य होऊ दे Yes, पित्या. Jesus. या सर्वांना आशीर्वाद देतो हो, का प्रभू यांच्या अंतरात्मा मोकळा कर, Yes. यांच्या नेत्रांना स्पर्श कर, हो, यांच्या ईश्वराजा. कानाला तू स्पर्श Yes, कर, Jesus. यांच्या हृदयाला तू हलव माझ्या परमेश्वर. ईश्वराजा. आणि जे खरे गरजवंत आहेत Yes, yes, त्यांच्यापर्यंत yes. पोहोचण्याची यांना कृपा दे. हो, जो ईश्वराजा. चांगुलपणा तुझ्या कृपेने आम्हामध्ये उत्पन्न हो, झाला माझ्या माझ्या देवा. परमेश्वरा. Yes. लोकांच्या नाकर्तेपणामुळं, Hallelujah. लोकांच्या चुकीच्या गोष्टीमुळं आमच्यातला चांगुलपणा बंद होऊ देऊ नको पित्या. ईश्वराजा. तर आम्हाला तुझं गौरव करण्याची कृपा दे. आणि जे Yes. आम्ही तुला म्हणतो का आम्ही ज्यावर प्रीती करतो, तर Yes. आम्हाला ती आज्ञा पाळण्यास सहाय्य कर आणि हो, आम्हाला ईश्वराजा. तुझा गौरव हो दे पित्या. Yes. पुन्हा एकदा या सर्व लोकांना तुझ्या नावात आम्ही आशीर्वाद देतो. Yes. जे इथं आहेत, जे घरी पाहतात, त्या प्रत्येकांना ब्लेस कर आणि त्यांच्यात तुझा गौरव हो दे पित्या. Yes. त्यांची व्यक्तिगत गरज तुझ्या पवित्र नावात आम्ही स्वीकारतो. Yes. त्याची प्रत्येक मागणी सिद्धीच जाऊ दे हो, आणि ईश्वर. त्यांच्यात तुझा गौरव हो दे. Yes. केलेली प्रार्थना तुझ्या पवित्र नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. आमेन.